क कमळातला, ख ख खडूतला, ख ख खडूतला, ग ग सांग बरं ग कशातला? ग ग गणपती बाप्पातला, हा. ग ग गणपती बाप्पातला, घ घ घागरीतला, घ घ घागरीतला. अरे गप्पा बसा, तुमच्यामुळे इथे माझं गणित सुटत नाहीये. अरे मग सांग ना गणित, मी मदत करतो तुला. तुला येईल की नाही शंकाच आहे, फार अव्वल आहे गणित तुला. जा मग गेला सुडत. आता कितीही विनवण्या केल्यास ना तरी तुला सांगणार नाही गणित. गुरुजी ओरडू दे तुला उद्या. असं नको. नाही सांगणार तुला. सांग ना. अजिबात सांगणार नाही. थांबा थांब बाबा. बाबा मी करते तुला मदत. सांग तू मला गणित. हट, तुला काय येणार गणित? अजून तुझी मुळाक्षरे चालू आहेत. बर ठीक आहे, सांग बघू सांग. 5 ला 4 ने गुणले आणि 2 अधिक टाकले आणि 5 उणे केले तर किती राहिले? सांग 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 ना. आली मोठी हुशार. हा आली मोठी हुशार. मग दाखव हे गणित सोडवून. सांग सांग दाखवतेस बघ मी हे गणित सोडवून. समज माझ्याकडे 5 पेरू होते, त्यातले 3 इकडे पडले आणि 2 इकडे पडले, मग माझ्याकडे किती उरले? हे बघ ना ग, याच्याकडे 5 पेरू होते, याने 3 पेरू याला दिले, 2 पेरू स्वतःला ठेवले, मला एकही पेरू नाही दिला. ऐक ना, मग काय झालं? मग आता याने जर त्याला 3 पेरू नाही ना परत दिले तर गुरुजी त्याला मारतील. गुरुजीने त्याला दाटुनिया येता मेघ भरे आकाश. अगं रमाबाईनी, काय झाले रडायला? मला ना दाजी केशवची आठवण आली. ते देखील असेच मिळून गणित सोडवतात. अगं वहिनी रडू नकोस. ते नसले तरी आम्ही आहोत ना. आम्ही तुझे भाऊच आहोत ना. काय रे बाबा? हट, मी हिचा भाऊ नाहीये, मी दीर आहे हिचा दीर. माझा मान आहे मोठा, कळले का? म्हणे भाऊ आहे. जाऊ दे रमा वहिनी, तू नको लक्ष देऊस त्याच्याकडे. तो लहान आहे अजून. हो मग तू काय मोठा आहे? मोठा आहे. पुढच्या अंगणातली सोनचाफ्याची फुले मी. विधवा कुसाबाई आहेत ना, त्यांच्याशी त्यांनी लग्न केले. दुर्गे, तुझ्यासाठी फक्त हा खोल अंधार तेवढा आहे. अंधारच सोबती. क्षणभर फुले उधळली मनावर तर तू स्वतःलाही कळू न देता चुपचाप स्वप्ने पाहू लागलीस. त्यांचा चुरा झाल्यावर कळले, खोल मनात ती फुलांची स्वप्ने होतीच. दुर्गे, सावध हो, जागी हो. हे सारे तुझ्यासाठी नाही. त्या कुसाबाई सारखी हिम्मत आहे का तुझ्यात? नाही ना. मग बस जन्मभर टिपे गाळीत. बघू सुद्धा नकोस त्या फुलांकडे. या खोल अंधाराकडे पहा, म्हणजे काहीच दिसणार नाही भोवतालचे. अगं भाऊसाहेबांनी तुला लाडू द्यायला सांगितलं होतं ना, जा बरं लवकर. हो जाते. सर्वदा योग तुझा. आजी घे दूध घे. अरे माधवा, तू घेऊन आलास होय रे. बैस बैस बैस. बरी आहे ना तब्येत आजी? आता आमचे काय असेच चालायचे. आजी उगाच बोलले हो मी तसे. मी काही इतक्यात जात बीत नाही. दोर कसला दोरखंड आहे जीवाचा म्हणायचा. ते असो. मुंज झाली का व्यवस्थित? हो, अगदी सागर संगीत झाली. वा वा.
केली का ती महामया? अगो आजी, काकू आहेत त्या आमच्या. चांगले ठाऊक आहे, काकाच्या जीवावर काकू. नाहीतर अशा फाटक्या तोंडाच्या सुंदरीस कोण थारा देईल म्हणते मी? अरे शब्द जिवारी लागतात हो माणसाच्या, आणि कशानेही भरत नाहीत त्या जखमा. शेवटी शब्दच तेवढे उरतात रे माधवा. दिले घेतले सारे संपून जाते. तुझा तो विठू काका मोठा दयाळू होता थोडा तिरशिंग्या, पण मनाने निर्मळ होता. हिची वाणी जर गोड असती तर याला घर बसल्याच देव भेटला असता. पण हिच्या तोंडात काटेच भरलेले. हिच्या या स्वभावास कंटाळून गेला तीर्थे ढुंडाळीत, आणि तो गेला तर ही पश्चात्तापाने टिपे गाळेल की नाही, पण नाव नाही, खडे फोडते आहे त्याच्या नावाने. जाऊ दे ना आजी, ज्याचे त्याचे त्याच्यापाशी. तू मेल्या एक माऊ मेणाहूनही आम्ही विष्णुदास म्हणणारा, पण मी आहे हो स्पष्ट वक्ती. पण माधवा, काय झाले? काही विशेष बोलायचे आहे का? आजी, आमचे एक स्नेही विष्णू शास्त्री पंडित आणि त्यांच्या पत्नीस आम्ही जेवावयास बोलाविले आहे. चांगलेच आहे की मग. त्यांचा विवाह हा एका विद्वेषी केलेला पुनर्विवाह आहे. अगो बाई, कल्याणच आहे म्हणजे. माधवा, अजिबात माघार घेऊ नकोस हो. आणि घरातल्या सनातनांनी फेर धरला तरी अविचल रहा. त्यांच्या साऱ्या इच्छा तू पूर्ण केल्या आहेस हो. आता तुझे नवमत प्रस्थापित करताना डगमगू नकोस म्हणजे झाले. मात्र रमेश नीट समजावून सांग हो, नाही म्हणजे तिची या सर्वात फरफट नको. तिला तुझ्या जोडीने ठेवीत आहेस हे फार म्हणजे फारच चांगले करीत आहेस रे माधवा. माझे आशीर्वाद आहेत हो लेकरा. मार्ग जहाल असो वा मवाल, या भूमीचे इथल्या माणसांचे भले व्हायला हवे. बोलावलेत? हो, बोलावले आहे. घरातल्या वडीलधारी मंडळींचे श्राद्ध घालायचे ठरवले आपल्या चिरंजीवांनी. अहो, असे काही अभद्र बोलू नये हो. अभद्र बोलू नको तर काय करू? काय करायचे बाकी ठेवले आहे चिरंजीवांनी. जे जे अभद्र ते करायचे असा चंगच बांधलेला आहे माधवाने. आता कोणी काही म्हणू नका, कोणी काही म्हणूच नका. आता जे कोणी क्रांतिकारक दाम्पत्य आपल्या घरामध्ये येणार आहे त्यांची पंचारतीने ओवाळणी करा, त्यास पंचपक्वान्न वाढा. हे करणारच असाल आपण? नाही नाही, म्हणजे आपण सांगाल तसे. त्यांच्या समोर कोणीही जावयाचे नाही, घरातल्या कोणीही. माधव आणि रमा बघून घेतील त्यांचे काय करायचे ते. आणि त्यास कोणी सामोरे गेले आहे असे जर आम्हास कळले तर गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेवा. आणि आता इथे कुठलाही समरप्रसंग उभा राहू नये म्हणून आम्ही आणि बाळंभटजी देवदर्शनात जात आहोत. ती अभद्र मंडळी येऊन गेल्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या, घर शुद्ध करून घ्या, नंतर आम्ही परत येऊ. चला बाळंभटजी, आमच्या क्षोभाचा स्फोट व्हायच्या आत चला. माई, धाकल्या मालकांनी समध्यांना बाहेर बोलवलंय. अगो बाई, काय? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. गोपाळा,
एवढ्याशा घरात राहायचं? केशवा, आपल्या नदीकाठच्या घराची डागडुजी होते आहे ना, तात्पुरती व्यवस्था आहे. 2 दिवसांनी जाऊ हो मोठ्या घरी. पण मग आपण 2 दिवसांनीच का नाही जात तिकडे? तोपर्यंत आपल्या घरीच राहू ना. बस, पुरे झाला हा गोचरपणा. तोंड बंद करा आता. 2 दिवस आपण इथेच राहणार आहोत. उमा, अशी कष्टी होऊ नकोस. आपणच असे उदास बसून राहिलो तर मुलांनी कोणाकडे पाहावे? आपले बस्तान बसेल हो. आपण सारे एकमेकांना धरून आहोत. ती बसली की सारे कष्ट हलके होतात. पण हे सारे, ही भाऊबंदकी, भाऊजींचे हे वागणे यमीच्या सासरी कानी नको जायला. त्याचा विचार आधी करावयास हवा होता सासूबाई. जरा जुळवून घेतले असते तर तिथेच राहता आले असते. अशी घडी विस्कटली नसती. सरस्वती, काय जुळवून घ्यायचे होते? तू काय बोलतेयस याचा अर्थ तरी कळतोय का तुला? आपल्यावर दावे लावणाऱ्या त्या 2 काकांना आपले हे मोठे काका जाऊन मिळालेत. आता ते तिघे एकत्र आणि अण्णा एकटे पडलेत. तरीही त्यांच्या दारात जाऊन राहायचं कशासाठी? येता जाता अपमान करून घ्यायला? त्यापेक्षा इथली साधी मीठ भाकरही मला सुखाची आहे. तुम्हास वाटत असेल ती सुखाची, पण मी लहानपणापासून दुधातुपात वाढलेली आहे आणि मला माझ्या मुलासही तसेच वाढवायचे आहे. इथे शेतघरात राहणे तुम्हा सुखाचे वाटत असेल, पण त्रास होतोय तो फक्त मला आणि माझ्या मुलाला. पण तुम्हाला काय त्याचे म्हणा? अरे इथं काय बसलाय? पाहुणे आल्यात, आतमध्ये जा. चल या विष्णू शास्त्री, बसा बसा वहिनी. विष्णू शास्त्री, आपण उभयता आमच्या निमंत्रणास मान देऊन येथे आलात, फार आनंद झाला. अगदी मनापासून आनंद झाला. सेम इयर माधवराव. कसं आहे, आमच्या या अशा विवाहानंतर सगळ्यात पहिले निमंत्रण आपल्यासारख्या विद्वान, अत्यंत विचारी आणि सज्जन गृहस्थाकडून आल्यामुळे आम्हासही विशेष आनंद झाला आहे. कारण सध्या आम्हास मुख्य आहेर मिळतो तो छद्मी उद्गार, टोमणे आणि जहरी टीका यांचाच. खरे आहे, दगड खाण्याच्या तयारीनेच आपण हे पाऊल उचलले आहे. परंतु दगडांच्या जोडीने आम्ही मंडळींनी आपणावर फुलांचा वर्षाव करावयाचे ठरविले आहे. कारण हा असा विवाह करण्यापेक्षा टीका झेलत तो टिकविणे हे खरे अग्निदिव्य आहे, हे आम्ही जाणतो. म्हणून होता होईतो आपणा दोघांचे मन प्रसन्न ठेवावयाचे असे आम्ही साऱ्या मित्रमंडळींनी ठरविले आहे. पाहिलंच दुर्गे, भाऊसाहेब रागवले ते उगाच नाही. हे नवमतवादी आणि त्यांची ही निर्लज्ज बायको आळवण सोडलं आणि झाली सवाशीण आणि बसली नवऱ्याच्या मांडीला मांडी लावून, आणि तेही वर बैठकीवर. निर्लज्जपणाचा कळस आहे, भ्रष्टाचार नुसता. पांडू जी, आज जाऊन सगळ्या बायकांना म्हणावे, बाहेर पाहुणे आले आहेत, त्यांच्याशी ओळख करून द्यावयाची आहे, तेव्हा आम्ही बाहेर बोलाविले आहे असे सांग. जी. माई 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 माई, दादाने रमा वहिनीला बाहेर बोलवले आहे. काय?
रमेला झुले उंच माझा झोका झुले उंच माझा झोका काय होणारे परमेश्वर जाणो. माधवाने अखेर ही धारिष्टे घरापर्यंत आणून दाखवलीच. माझ्या तर काळजात अगदी धडधडतेच आहे मगापासून. यांचा संताप आधीच शिगेला पोहोचलाय. काही अनवस्थ प्रसंग नाही ओढवला म्हणजे मिळवले. मला आधीच इकडून बजावणे झाले आहे. त्या धर्मगुरुयांसमोर घरातील कुणीही जायचे नाही म्हणून. मला वाटले होते दादा हा सगळा बेत रद्द करेल म्हणून, पण त्यांना बोलवण्याचा त्याचा शब्द अखेर त्याने खरा केलाच. माई, धाकल्या मालकांनी समध्यांना बाहेर बोलवलंय. अगं बाई काय? पाहुणे आल्यात ना, त्यांच्याशी ओळख करून द्यायची. काय अहो? वहिनी, आपण संकोच करू नका. मंडळी येतीलच इतक्यात. अरे बाबा, इकडे ये. हे आमचे धाकटे सावत्र बंधू श्रीपाद आणि घरचे नाव बाबा. आयुष्यमान. म्हणजे नावापुरतेच सावत्र बर का, पण आमचे प्रेम मात्र सख्यांप्रमाणेच आहे. काय बाबा? हो. जा, रमांस म्हणावे आम्ही बोलाविले आहे. हो दादा. माई 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 माई, दादाने रमावहिनीला बाहेर बोलवले आहे. काय? रमेला? परमेश्वरा, लाज राखलीस रे बाबा. रमेला पाठवण्यास परवानगी आहे हो इकडची. रमे, जा जा, गुळ पाणी घेऊन जा पाहुण्यांसाठी. हो माई. आणि पांडुरंगा, माधवाला सांग बाकीच्या बायका काही यायच्या नाहीत. भाऊसाहेब कुठे दिसत नाहीत? भाऊसाहेब बहुतेक बाहेर गेले असतील आणि घरातील बायकाही स्वयंपाकाच्या गडबडीत आहेत. येतीलच इतक्यात. अरे द्या गुळ पाणी. आम्ही आलो होतो तुमच्या लग्नाला. हो. पांडू, मालक, माई साहेब आणि इतर बायका बाहेर यायला तयार नाहीत.